रामकृष्ण हरी मंडळी, मी आपला डी एन साबळे, स्वागत प्रॉपर्टी. खरं तर आपण आज लोडा स्टेला नावाचं एक प्रोजेक्ट आहे आणि त्या लोडा स्टेला नावाच्या प्रोजेक्टमध्येच आपण हा बिल्डरचा फर्निश फ्लॅट आहे, पण इथे आपल्याकडे फ्लॅट उपलब्ध आहेत जे रेडी टू मूव्ह असणार आहेत, विथ ओसी असणार आहे. आणि आज जो 3.5 BHK फ्लॅट दाखवतोय हा खरं तर 1500 कार्पेट असणारा फ्लॅट असेल. त्याच्यात 2 कार पार्किंग आहे. हा जो फ्लॅट आहे किंवा हे जे प्रोजेक्ट आहे, सध्या पहिलं जे होतं राजतत्व नावाच्या बिल्डर्सनं, राजेश लाईफस्टाईल बिल्डरनं ते घेतलेलं होतं. नंतर ते काही दिवस बंद पडलं. मग परत ह्याला टेक ओव्हर हे झालं आणि लोडा बिल्डरनं ह्याला घेतलं. बिल्डिंग तशी बनवताना ही जुनीच बिल्डिंग आहे, म्हणजे प्लॅन पास आहे तो जुना आहे, म्हणजे 2017च्या अगोदरचा प्लॅन पास आहे. पण मग ते पूर्ण न झाल्या कारणानं कार्पेट वाईज जर तुम्ही बघितलं तर तुम्हाला सगळ्या प्रोजेक्टपेक्षा इथला जो कार्पेट आहे तो जास्त मिळेल. आणि जास्त मिळण्यापाठीमागं कारण हेच आहे की हा जुना प्लॅन पास असणारा फ्लॅट आहे. आणि जुना प्लॅन पास असल्यामुळे हा 3.5 BHK 1500 फुटाचा आहे. तर तो 1500 फुटाचा 3.5 BHK फ्लॅट नक्की कसा असेल हे खरं तर मी आज दाखवण्याचा प्रयत्न करतोय. भाषेमध्ये काही प्रॉब्लेम आला तर मला माफ करा, सांगण्यात कधी काही चुका झाल्या तर माझ्या माफ करा. पण उद्देश माझा फक्त त्याच्या पाठीमागचा बघावा का, किंवा उद्देश माझा काय आहे. मी कधीच कोणाला हे नाही म्हटलं की तुम्ही या माझ्याकडनंच घर या, मग आत्ताच लगेच या, मग आत्ता लगेच या असं करू. मी कधीच नाही म्हणत. माझं म्हणणं आहे की काय ठाण्यात चाललंय ॲटलिस्ट ते तर बघू शकता, ते तर बघायला तर कोणाला काय प्रॉब्लेम नाही आहे. थोडक्यात मला हे सांगायचं त्याच पद्धतीचा हा फ्लॅट कसा आहे. तर हा फ्लॅट बघितलं तुम्ही तर हा सगळं त्याचा हॉल, आणि हॉलचं जर तुम्ही इटालियन मार्बल वगैरे लावून देऊन हा फर्निश फ्लॅट आहे. हा फर्निश फ्लॅट दाखवण्यामागं एकच कारण आहे की तुम्ही असं घर सेट करू शकता. आपल्याला जे मिळेल ते खाली मोकळं ढाकळं पूर्ण सगळंच काम त्याच्यामध्ये करायचं. पण हा फ्लॅट ज्या वेळेला आपण बघतो त्यावेळेला आपण सगळ्यात पहिलं इकडे तुम्हाला ह्या साईडला आपण घेऊन येऊ. ह्या साईडला जर आपण आलो तर तुम्ही बघू शकता किती मोठी आणि किती प्रशस्त ही जागा ह्या फ्लॅटमध्ये आहे. ज्या वेळेला आपण ह्या टावरमध्ये येतो तर तुम्हाला टावरमध्ये जर बघितलं तर ह्या 2 लिफ्ट आहेत इथे. त्या 2 लिफ्टनंतर अजून एक लिफ्ट ह्या साईडला आहे. अधिक जर तुम्ही इकडे बघितलं तर स्टेअरकेस आहे आणि ह्या साईडला पण एक लिफ्ट आहे. तर ह्या साईडला जे घर आहेत ते 4 BHKचे आहेत. इथे 4 BHK, 3.5 BHK आणि 3 BHK असेच खरं तर फ्लॅट आहे. लोडा स्टेला कॉम्प्लेक्सचं नाव आहे. 1500 कार्पेटचं घर असेल. रेडी टू मूव्ह विथ OCCC कम्प्लिटेड आहे. अंडर कन्स्ट्रक्शन पण इथे चालू आहेच आहे. मग ज्यावेळेला आपण ह्या 3.5 BHKची एंट्री किंवा त्या सगळ्या गोष्टींचा जर विचार केला तर मला असं वाटतं की आपण जर कंपासद्वारे माहिती घेतली तर बाहेर जाताना नॉर्थ वेस्टचे फ्लॅट असतील, बाहेर जाताना नॉर्थ ईस्ट, आतमध्ये जाताना साऊथ ईस्ट, म्हणजे ईस्ट जास्त आहे साऊथ कमी आहे. मग तुम्ही ज्यावेळेला घरात घुसता त्यावेळेला बघा मोठा दरवाजा, मोठा इथं स्पेस तुम्हाला भरपूर मोठा मिळतो. जो तुम्ही जर विचार केला तर बरोबर म्हणजे 4-5 फुटाची जागा तुम्हाला इथे ऑलरेडी मिळते. आणि ह्या साईडला त्यांनी बिल्डरने आता हे इंटेरियर डेकोरेशन वरती जर तुम्ही बघितलं तर फॉल सेलिंग वगैरे सगळं बिल्डरने आता करून घेतले. रूम घरामध्ये घुसण्याच्या सगळ्यात पहिलं ज्यावेळेला आपण आतमध्ये येतो तर तुम्हाला इथं सर्वंट रूम टाईप बनवलेले, जिथे सर्वंटसाठी एक कपाट, एक इथं हे स्टोरेज, अधिक एक बेड. आणि ह्या साईडला जर तुम्ही आलात तर तुम्हाला इथं एक प्रॉपर वॉशरूम बाथरूम तुम्हाला ह्या साईडला ह्या तुमच्या घरामध्ये काम करणाऱ्या व्यक्तींसाठी दिले गेलेलं आहे. ह्या पद्धतीचा हा एक एक्स्ट्रा रूम तुम्हाला आहे. आणि ज्यावेळेला ह्या रूमच्या आपण बाहेर बघा तिथे एवढा मोठा सोर्स, अधिक हा रूम, आणि मग आपण आता हे आपली एंट्री झाली घरामध्ये. आणि घरात जर तुम्ही आलात तर इकडून तुम्ही बघितलं तर तुम्हाला जाणवेल किती मोठा हा प्रशस्त आणि चांगला हॉल आहे. जे तिथपर्यंत जर बघितलं तर तिथून इथपर्यंत, इथून परत तिथपर्यंत. आणि मग ह्या साईडला बघा किती मोठी सिटिंग आहे, किती मोठी जागा आहे. आणि ह्याच्या जस्ट अपोजिटला आपण आलो तर सर्वात मोठं असणारं हे किचन तुम्हाला इथं मिळतं, जे खूप मोठं आणि प्रशस्त आणि एकदम भारी आहे. बघा एल शेपमध्ये एकदम सुंदर असं किचन इथे बनवलेलं आहे. हे आता बिल्डरनं फर्निश करून ठेवलेलं आहे. तुम्हाला पण असं बनवायचं तुम्ही असं बनवू शकता. अधिक ते फ्रीजसाठी जागा किंवा मग हे सगळा सेटअप तुमचा ह्या पद्धतीचा आहे. आणि वरती जर तुम्ही फॉल सेलिंग बघितलं तर सुंदर चांगल्या पद्धतीचं आहे. अधिक तुमच्या वॉशिंग मशीनसाठी मोठी जागा तुम्हाला ह्या साईडला इकडं हे बघा एवढ्या मोठ्या ड्राय बाल्कनी सहित तुम्हाला एवढी मोठी जागा, इकडं स्टोरेज वगैरे परत बनवा आणि तुमची मशीन प्रॉपरली तर सेट होते. आणि समोर जर तुम्ही बघितलं तर भविष्यात येणारं मेट्रो जंक्शन जे कापूरवाडीचं आहे ते तुमच्या घरामधनं तुम्हाला दिसतं. वियांग इन हॉटेल नाव तुमच्या घरामध्ये तुम्हाला दिसतं. अशा पद्धतीचं खरं तर ह्या तुमचा किचनची साईज तुम्ही बघितली तर ही खूप प्रशस्त आणि मोठी आहे. 1500 कार्पेट आहे. तर वेस्टेज काही नाही ह्या घरामध्ये. सगळ्यात चांगली गोष्ट आहे की वेस्टेज नाही. त्याच्यामुळे बघा तुम्ही आता हॉलमध्ये आल्यानंतर तुम्हाला
जाणवेल हा किती मोठा आणि किती प्रशस्त हॉल आहे. आता हे इंटिरियर डेकोरेशन केलं त्याच्यामुळे तुम्हाला मला वाटतं खाली फ्लॅट बघितलं अजून जास्त बरं वाटेल. पण आता ठीक आहे, तरी पण हा पण ॲडजस्ट कसा असणार आहे ते दाखवण्यासाठी खरं तर यांनी म्हणजे बनवल्यानंतर कसा होऊ शकतो हेच याच्या पाठीमागचा उद्देश आहे ह्या सॅम्पल फ्लॅटमुळे. परत तुमच्या हॉलमध्ये जर तुम्ही बघितलं तर अशी एवढी मोठी तुम्हाला स्टँडिंग बाल्कनी आहे, जे तुम्हाला तुमच्या घरामधनं बघितलं तर बघा इथपर्यंत, इथून जी तुमची स्टँडिंग बाल्कनी चालू होते तर तिथपर्यंत ती स्टँडिंग बाल्कनी आहे. आणि तुमच्या घरामधनं बघा तुम्हाला कापूरवाडी जंक्शन प्रॉपरली दिसतं. तुम्हाला शहर पूर्ण इकडनं सगळं कुठे काय चाललं आहे, कुठं ट्रॅफिक लागलं, इथं गाड्या खाली जरी बघितलं, पेट्रोल पंप म्हणा, शाळा म्हणा, कॉलेज म्हणा, मॉल म्हणा, ह्या सगळ्या गोष्टी जर विचार केला तर पाठीमागच्या साईडला जर आपण गेलो तर वसंत विहार वगैरे हे सगळं तुम्हाला दिसतं. ढोकळे कोलशेत रोड तुम्हाला इकडनं दिसतो, बाळकुम तुम्हाला इकडनं एरिया सगळा दिसतो. तर अशा पद्धतीचा खरं तर ह्या तुमच्या हॉलमधनं व्ह्यू आहे. आणि हॉल जर तुम्ही इकडनं बघितलं तुम्हाला जाणवेल हे घर खूप मोठं आणि खूप प्रशस्त आहे असं नक्की जाणवतं. आणि त्याच्यानंतर जेव्हा आपण हॉलमधनं ह्या साईडला येतो तर एवढी मोठी जागा आजच्या याच्यामध्ये एवढी मोठी जागा खरं तर मिळत नाही आहे. ज्या पद्धतीनं इथं तुम्हाला जागा मिळते जी बघा स्पेस खूप मोठा आहे. 2.5-3 फुटाचा जर जागा इकडून जागा आहे. मग इकडनं आला का तुम्हाला इथे एक प्रॉपर वॉशरूम, बाथरूम, टॉयलेट ह्या साईडला दिलं गेलेलं आहे, जे तुम्ही बघू शकता. अधिक तुम्ही इकडल्या साईडला जरी आलात तर इथे पण तुम्हाला एक थोडासा ड्राय स्पेस इकडनं पण ह्या साईडला मिळतो. तुम्ही एसीचे सगळे हे जे आहेत तुम्ही इकडं ठेवू शकता. तर हा बिल्डरने बघा सॅम्पल फ्लॅट बनवला तो खूप चांगला बनवलेला आहे, पण जरी खाली फ्लॅट आपण बघितलं तरी तुम्हाला तो जाणवेल खूप मोठा आणि प्रशस्त आहे. आता त्याच्यानंतर आपण इथे एक बेडरूममध्ये आलो. तो बेडरूमला तुम्ही बघू शकता इथे जवळजवळ 2.5-3 फुटाचा अधिक रुंदीला बघितलं 6-7 फुटाचं हे कपाट ह्या साईडला बनवले. अधिक इकडे बेडची डिझाईन वगैरे मस्त करून प्रॉपर बेड लावून ह्या साईडला पण 2-3 फूट जागा आहे, ह्या साईडला 2-3 फूट जागा आहे. अधिक परत आपण ह्या साईडला जरी आलो तर तुम्हाला इथे पण एक प्रॉपर अशी स्टँडिंग बाल्कनी तुम्हाला तुमच्या घरामध्ये इकडनंच तुम्हाला दिलेली आहे. हे बघा अशी मोठी आणि प्रशस्त जागा तुम्हाला इकडनं पण ह्या तुमच्या बेडरूमला नक्की मिळते. आणि मग ह्या बेडरूममधनं आज जर आपण इकडे ह्या साईडला जर आलो तर तुम्हाला परत इथे मोठं आणि चांगलं लॅविश असं वॉशरूम, बाथरूम, टॉयलेट बघा. इकडे तुम्हाला शॉवरसाठी जागा आहे मोठी चांगली, जी वेगळी बनवलेली आहे इकडनं शॉवरसाठी. अधिक हे तुमचं हे बघा ह्या साईडला किती सुंदर आणि मस्त यांनी हे पण डेकोरेट केलेलं आहे. तुम्ही हे असं करू घेऊ शकता. आपल्याला तर मिळताना तुम्हाला घ्यायचं तर खाली मिळणार आहे, हे सगळं आपल्याला उपलब्ध सामान मिळणार नाही आहे. एक बेडरूम झाला तर आपण परत आता हात इकडल्या साईडला येणार तर तेव्हा बघा किती मोठा असा बेडरूम आहे, जिथं तुम्ही ह्या साईडला जर आला तिथं मोठं कपाटासाठी जागा ऑलरेडी ह्या पद्धतीनं बनवू शकता. अधिक इकडे हे बाथरूम, वॉशरूम, टॉयलेट ह्या साईडला तुम्हाला परत एवढं मोठं. आणि हाईट वाईज जरी बघितलं थोडं जास्त आहे, म्हणजे आजच्या गोष्टींमध्ये हे बघितलं तर तुम्हाला हाईट वाईज जास्त आहे. जर जबकी याच्यामध्ये जर तुम्ही बघितलं तर या बिल्डरने आता हे बनवलं ना सगळं फॉल्शरिंग केले, पण त्याची हाईट पण तुम्हाला ह्या फ्लॅटमध्ये जास्त मिळेल. मग ह्या साईडला तुम्ही आलात तर परत इकडे कपाटासाठी एक ऑलरेडी जागा आहे, जी चांगली मोठी आणि प्रशस्त आहे. म्हणजे मोठी अशी छोटीशी अशी नाही आहे, खूप मोठी आहे. आणि परत ह्या बेडला जरी लावलं तर बेडची ह्या साईडला पण 3-3.5 फूट जागा आहे. इकडल्या साईडला 2-2.5 फूट जागा. समोर जर बघितलं तर 4-5 फूट जागा तुम्हाला इकडनं पण मिळते. आणि ह्या बेडरूमला जर आपण बघितलं तर ह्या बेडरूमला तुमचा इकडचा घोडबंदर रोड साईडला पूर्ण दिसतो स्टँडिंग बाल्कनी बंद. हे पण जर बघितली तर मोठी प्रशस्त अशी स्टँडिंग बाल्कनी आहे, जी तुम्ही इथपासनं जर बघितली तर तिथपर्यंत आहे म्हणजे. आणि इकडनं मात्र तुम्ही बघितलं तर तुम्हाला घोडबंदर पूर्ण दिसतो. हिरणांदनी, मॅडोज वगैरे हे सगळं तुम्हाला तुमच्या ह्या स्टँडिंग बाल्कनीमधलं एका बेडरूमच्या स्टँडिंग बाल्कनीमधनं तुम्हाला दिसतं. तर अशा पद्धतीचं आपण पण बनवून घेऊ शकतो. आता हा यांच्या पद्धतीनं बनवा, तुम्ही तुमच्या पद्धतीनं बनवा. पण ह्यांनी केलं तर जरा खर्च जास्त येतो, कारण हे थोडंसं जास्त पैशाचं बनवतात. आपण म्हणतो थोडे कमी पैशात होऊ शकतं. आणि मग आता आपला शेवटचा बेडरूम असणार आहे. शेवटचा बेडरूम बघा इथून चालू होतो. इथून चालू होल्यानंतर बघा आता इथून एवढं मोठं तुमचं वॉशरूमच्या शेजारीच किती असणारं मोठं कपाट. हे बघा किती सुंदर, किती मोठं. आणि परत तुमचं बाथरूम, वॉशरूम, टॉयलेट ह्या साईडला आहे, जे तुमचं हे शावर घेण्यासाठी इथं एक सेपरेट जागा आणि बाकीच्या गोष्टींसाठी तुम्हाला इकडं परत ही वेगळी जागा. अधिक तुमचे कपडे, लत्ते, धुण्या, भानगडे वगैरे वगैरे तुमचं काय असेल तर तुम्ही ह्या साईडला नक्की ठेवू शकता. आणि मग नंतर तुमचं हे प्रशस्त आणि मोठं परत हे बेडरूम तुम्हाला बघा. तर ह्या बेडरूमची साईज पण तुम्ही बघितली तर ह्या साईडला तुम्हाला जवळजवळ 2-2.5 फूट जागा आहे. पलीकडल्या साईडला 4-5 फूट जागा आहे. आणि इथं पण परत वेगळं कपाट बनवलेलं आहे, किंवा स्टडी टेबलसाठी इथं स्टडी टेबल पण बनवला तरी तुम्हाला चालेल. आणि समोर टी व्ही म्हणा, ह्याच्यात आपल्याला AC वगैरे सगळं मिळणार आहेत.
पण आपल्याला मिळणार आहे तो खाली मिळणार आहे। ह्या माणसांनी आता फक्त सजवलेला फ्लॅट आहे बघा। ह्या साईडला पण किती मस्त आणि किती मोठी जागा तुम्हाला इकडे मिळते। आणि परत ह्या बेडरूमला जरी तुम्ही बघितलं तर तुम्हाला इथे पण मोठी एक स्टँडिंग बाल्कनी आहे जी तुम्ही बघू शकता किती सुंदर। इकडनं मात्र तुम्ही बघितलं तर शहर पण दिसते आणि घोडबंदर पण दिसते। अशा पद्धतीचं हे इकडं इथून इथपर्यंत परत तुम्ही इथे आलात तर तुम्हाला इकडल्या येऊरचा डोंगर म्हणा, हिरानंदानी मॅडोज किंवा हिरानंदानी इस्टेट, ढोकाळे कोलशेत, हा सगळाचा सगळा एरिया। कारण ह्याचं जे आहे ना मेन म्हणजे हे जे ह्याचं लोकेशन जे आहे ते कापूरवाडी जंक्शनवरती आहे। आणि कापूरवाडी जंक्शन हे साधारणतः तुमचं 3.5 ते 4 किलोमीटर अंतरावरती आहे। भविष्यात येणारे मेट्रो ह्या त्या सगळ्या गोष्टी याच्यापासून जवळ असणार आहे। हो, हे जुनंच आहे तसं। आणि बिल्डर समोर एक बिल्डिंग उभी मात्र नक्की करणार आहे जी अंडर कन्स्ट्रक्शन आहे। ज्यांना अंडर कन्स्ट्रक्शनमध्ये इंटरेस्ट आहे त्यांना अंडर कन्स्ट्रक्शनमध्ये मिळेल। ज्यांना विथ ओसी पाहिजे त्यांना ह्याच ठिकाणी आहे। ते ॲमेनिटीज वगैरे पण यांनी खूप सुंदर आणि चांगल्या पद्धतीने दिलेले आहेत। खरं तर ज्यांना रेडीच घर हवं आहे, आम्ही पोझिशनला आपल्याला थांबायचं नाही आहे, त्यांच्यासाठी विथ OCCC असणारा हा प्रोजेक्ट लोकेशन वाईज पण चांगला प्रोजेक्ट आहे आणि किंमत पण तशीच आता दिलेली आहे। खैर ज्या किमती असणार आहेत त्याच्यात चांगल्यात चांगलं निगोशिएशन करण्याचा पण आपण 100% प्रयत्न करणार। कारण की ह्या कंपनीसोबत आपण अगोदर काम केलेलं आहे, तर त्या कामामध्ये त्यावेळेचे जे जुने लोक आहेत ते थोड्यासा सिनियर लेवल आले, त्याच्यामुळे आपण त्या सिनियर लेवल लोकांशी चर्चा करून निगोशिएशनचा पार्ट आपण चांगल्या पद्धतीने करू शकतो। रेडी टू मूव्ह कोणाला घर बघायचे, ठाणा स्टेशनपासून जर कोणाला जवळ बघायचे आणि कार्पेट वाईज जर बघायचं मोठं घर हवं असेल तर मला असं वाटतं हा पर्याय खूप चांगला आणि सुंदर असू शकतो। जर हा फ्लॅट आपल्याला बघायचा असेल, आपला फ्लॅट असणार तो मोकळा असणार आहे, हा फर्निश फ्लॅट आहे। फर्निश फ्लॅट कसा होऊ शकतो हे दाखवण्यासाठी म्हणून आपण हा व्हिडिओ बनवतोय। पण आपला जो फ्लॅट असेल तो पूर्ण व्हॅकेट असेल तर त्या पद्धतीचा फ्लॅट जर तुम्हाला बघायचा असेल तर मी नक्की दाखवू शकतो। व्हिडिओ मला चांगलंच दाखवा असं वाटतं। मी नेहमी चांगलेच प्रयत्न करतो किंवा चांगले घरं चांगल्या गोष्टी दाखवा। OCCC आपण अंडर कन्स्ट्रक्शनचे घरं तसे बघितलं तर खूप कमी दाखवतो, कारण कोणाला टोप्या घालून आपल्याला कामं करायचे नाही। तर आपल्याला सतसत विवेक अंतरात्म्याला आवाज चांगला आहे ना अशाच गोष्टी मी चांगल्या करण्याचा प्रयत्न करतो। टोपी मी घातलेली आहे पण मी कोणाला टोप्या घालत नाही आहे, त्याच्या पाठीमागचा हाच उद्देश आहे। मला असं वाटते ह्याची जी किंमत आहे साधारणतः आता हे डेव्हलपरने सांगितले 4,02,00,000 ऑल इन्क्लुडिंग स्टॅम्प ड्युटी, रेशन, फ्लॅट कॉस्ट, पार्किंग वगैरे ते सगळं याच्यामध्ये येतं। पण ही कोटिंग अमाऊंट असणार आहे। जर आवडलं तर बसल्यानंतर ह्याच्यात निगोशिएशन पार्ट नक्की आहे। जर हा फ्लॅट बघायचा असेल अशा पद्धतीचे मोठ्या कार्पेटचे रेडी टू मूव्ह विथ OCCC ब्रँड न्यू अनयूज अनटच फ्लॅट तर मला असं वाटतं त्यांच्यासाठी हा ऑप्शन चांगला असेल। जर हे फ्लॅट तुम्हाला बघायचे असेल तर मला फोन करा सर, मी तुम्हाला हा फ्लॅट दाखवेन। मला जसं जमते तसं मी तुमच्या पुढं प्रेझेंट केलं आहे। बाकी बघणं न बघणं हे सगळं तुमच्या हातात आहे। मात्र मला सबस्क्रायबर्स करा, माझ्या जास्तीत जास्त घरं बघा आणि माझ्या होणाऱ्या कामातल्या चुका आहेत त्यांच्यासाठी माफ करा। बाकीच्या मी चुका करत नाही मला माहिती आहे। तुर्तास थांबतो मंडळी। रामकृष्ण हरी।